मंडळी, जय महाराष्ट्र. सध्या राजकीय वातावरण फारच या ठिकाणी आरोप प्रत्यारोपाचं होताना दिसतंय. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे एकमेकांच्या विरोधातच आता उभे ठाणलेले आहेत. यातच आरोप प्रत्यारोप करत असताना या ठिकाणी सर्व काही या सरकारमध्ये अलबेल आहे. इतकंच काय, उघड एकनाथ शिंदेची फसवणूक अमित शहा, देवेंद्र फडणवीस, मोदी यांनी मिळून केल्याचा आरोपसुद्धा आता करू लागलेले आहेत. याचवरून मुंबई महापालिकेची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आणि डोळ्यासमोर ठेवून या काही बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहेत. एकनाथ शिंदेंनाही आपली या ठिकाणी चूक लक्षात आली आहे का, सध्या त्यांच्या वागण्यावरून बोलण्यावरून दिसू लागलेलं आहे. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सध्या बातचीत होताना सुद्धा दिसत नाही. निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप या जोरदार आणि कोणत्या लेवलला जात आहेत हे आपण सर्वश्रुत बघत आहोत. इतक्यातच उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप आता एक एक खरे ठरू लागलेले आहेत. उद्धव ठाकरे यांची साथ सोडत असताना अशा अनेक गोष्टी भारतीय जनता पक्षाने शिंदे गटाच्या ताब्यात घेतल्या. त्याचमुळे एकनाथ शिंदेंना हा मोठा निर्णय घेऊन संपूर्ण पक्ष आणि सहकाऱ्यांना फोडाफोडी करून भाजपाच्या या ठिकाणी सोबत जावं लागलं. इतकंच काय, एकनाथ शिंदेंना साथ देणारे अनेक आमदार या ठिकाणी आता तोंडघशी आणि उघडे पडताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाने खेळलेली खेळी ही आता हळूहळू उघड होऊ लागलेली आहे. मंडळी, एकनाथ शिंदे यांची पोलखोल आणि त्याचबरोबर ती एकनाथ शिंदे यांचा बाजार कसा उठवतोय भाजप, हेच या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांची साथ देणारे 40 आमदार, 13 खासदार यांनी थेट सुरत गाठले. सुरतनंतर गुवाहाटी, गोवा वाया सरकार महाराष्ट्र. या ठिकाणी राणे विरुद्ध राणे ही पहिली घटना. भाजप कसा पैसे वाटप करतोय, शिंदेना पक्ष कसा संपवण्याच्या मागे लागलेला आहे आणि त्याचबरोबर ती भाजप या ठिकाणी कसा पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. सत्तेचा वापर, पैशाचा वापर या ठिकाणी राणे कुटुंबाने केलेला आहे. एकमेकांच्या विरोधात राणे उभे राहिलेले आहेत. या ठिकाणी चव्हाण, रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष हे कसं घर फोडतात हे दिसतंय. तर दुसरीकडे किशोर पाटील, एकनाथ शिंदेंचे जवळचे आमदार, हेच 40 आमदारांमधले आमदार, मात्र ज्यांनी यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यालाच भाजपने पक्षप्रवेश दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे शिंदेंच्या विरोधात उभे आहेत त्यांना भाजप एकवटू लागलेले आहे. यावरून ही दुसरी महत्त्वाची घटना घडते आणि याचमुळे शिंदे गटाच्या विरोधामध्ये भाजप पुढची खेळी कशी खेळतोय ते आपण बघूयात. त्यानंतर महत्त्वाची तिसरी घटना घडते. दादा भुसे, शालेय शिक्षण मंत्री, एकनाथ शिंदेंचे जवळचे, लोकांच्या मनातील, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणणारे दादा भुसे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे अद्वै हिरे यांना भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षात या ठिकाणी पक्षप्रवेश दिलेला आहे. त्यामुळे दादा भुसेची कोंडी या ठिकाणी मालेगाव, नाशिकच्या पट्ट्यामध्ये करताना, एकनाथ शिंदेंच्या विरोधामध्ये काम करताना या ठिकाणी भाजप पुन्हा एकदा उघड होत आहे. ही तिसरी घटना लक्षात घेता दादा भुसेंचा करेक्ट कार्यक्रम, किशोर पाटलांचा करेक्ट कार्यक्रम, तिकडे कोकणात शिंदेचा करेक्ट कार्यक्रम करताना भाजप दिसते. तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत न गेलेले आणि शिव्या श्राप देणारे संतोष बांगर यांच्या घरावरती 100 पोलीस पाठवल्याचा या ठिकाणी बांगरांनी आरोप केला. मात्र हे आरोप खोटे आहेत. संतोष बांगर 50 कोटी रुपये घेऊन भाजपसोबत गेलेले आहेत. हेच थेट या ठिकाणी महत्त्वाचं विधान केलेलं आहे भाजपचे आमदार मुटकुळे यांनी. मित्रांनो, या ठिकाणी 50 कोके एकदम ओकेच्या घोषणा त्या आता सत्य आहेत का असं उघड होऊ लागलेलं आहेत. या ठिकाणी मुटकुळे यांनी सांगितलेलं आहे की संतोष बांगर हे शिंदेसोबत जाताना शिंदेंकडून 50 कोटी रुपये घेतल्याची कबुलीसुद्धा त्यांनी दिलेली आहे. यावरून पुन्हा एकदा हा शिंदेच्या सेनेचा पोलखोल समोर होताना दिसत आहे. येणारी निवडणूक किती शेवटच्या स्तराला गेलेली आहे आणि ह्या घटना ज्या आपण बघतोय या घटनेवरून तर स्पष्ट लक्षात येतंय की शिंदेंचा बाजार उठवायला आता भाजप पुढे सरसावलेली आहे. मंडळी, आपल्याला काय वाटतं याबाबत कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपला तालुका जिल्हा कळवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.